तुमच्यापैकी बरेच जण तांदळाच्या पिठापासून चकली बनवण्याचा प्रयत्न करत असतील। बऱ्याच जणांचं काय होतं, तेलामध्ये चकली घातल्यानंतर ती सुटते, त्याचे तुकडे तुकडे होतात, सगळं तेल खराब होऊन जातं। आणि जरी तुमची चकली कडक राहिली तर काही वेळातच ती नरम पडते। हे सगळं होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर आज आपण बिना भाजणी रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत, कमी तेलकट, तेलात न सुटणारी आणि कुरकुरीत झाल्यानंतर ती काळांतराने नरम न पडणारी अशी मस्त तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली शेअर केलेली आहे। अगदी 2-2.5 महिने जरी म्हणाल तरी ही बिलकुल नरम पडणार नाही, अशीच्या अशीच कडक राहते। कारण यामध्ये मी परफेक्ट मेजरिंग घेतलेलं आहे आणि काही टिप्स वापरलेले आहेत। हे सगळे टिप्स मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेले आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाची चकली बनवण्यासाठी पहिली अशी टीप, घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे आणि घेतलेली सगळी जिन्नस या कपानेच तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। प्रमाण जर तुमचं मोजून घेतलेलं असेल तर 100% तुमची चकली बिलकुल बिघडणार नाही। तर रोजच्या वापरातल्या या मेजरिंग कपने इथे आपण 1 कप आणि 200 ग्राम प्रमाणात भाजलेली डाळवं घेतलेली आहेत। कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला ही भाजकी डाळवं अगदी सहज उपलब्ध होईल। थोडीशी नरम वगैरे पडली असतील तर थोड्याशा गरम कढई किंवा तव्यामध्ये थोडंसं हलकं फुलकं तुम्ही हे भाजू शकता। म्हणजेच काय, तुम्हाला ही डाळवं चांगले कुरकुरीत या चकलीसाठी हवं आहे। मीही थोडंसं ह्याला खरपूस भाजून घेतलेलं होतं, म्हणजे रंग बिलकुल बदलायचा नाही, पण याला छान आपण भाजून घेतलेलं आहे। हलकी फुलकी भाजलेली डाळवं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला याची छान पावडर करून घ्यायची आहे। तयार पावडर एका चाळणीवर घालणार आहोत आणि छान आपण याला चाळून घेणार आहोत। असं केले की डाळीचे छोटे मोठे कण राहिलेले असतात, यामध्ये काही कचरा वगैरे राहिलेला असतो, असं छान चाळून आपल्याला मस्त फाईन याची पावडर मिळते। असं केलं की चकलीचे तुकडे पडत नाही आणि बिलकुल तुमची चकली बिघडणार नाही। छोट्या छोट्या टिप्स असतात, सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता, असं हे चाळून घेतल्यामुळे असा हा सगळा डाळीचा छोटा मोठा कण असतील, कचरा असेल, चाळणीवर सगळे निघून आलेले आहेत। तर अशी ही फाईन आपल्याला डाळव्यांची पावडर तयार मिळालेली आहे। आता ज्या कपने 1 कप मोजून डाळवं घेतलेलं होतं, अगदी सारख्याच कपने 4 कप भरून इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। 4 कप म्हणजे वजनी म्हणाल तर साधारणतः एक 600 ग्राम 600 ग्राम तांदळाचं पीठ आणि 200 ग्राम म्हणजे असं हे संपूर्ण 1 किलो प्रमाणात इथे आपण तांदळाची चकली बनवणार आहोत। आणि तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला चाळूनच वापरायचं आहे। इथे आपण 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत। इथे आपण अर्धा चमचा ओवा घेणार आहोत। हवा असेल तर हाताने सुद्धा तुम्ही चोळून घालू शकता। अगदी अर्धा चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतलेली आहे। अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत। हळद खूप जास्त घालायची नाही, नाहीतर चकलीला थोडासा डार्क रंग येतो। अगदी पाव चमचा किंवा 2 चिमूट आपण इथे हिंग घेतलेला आहे। 1 चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, तुम्ही घरातली कोणतीही वापरू शकता। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। आता ही सगळी जिन्नस अशी छान आपण एकजीव करून घेणार आहोत। हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आता हे झालं आपलं पिठामध्ये सगळे मसाले मिक्स करून। आता दुसरी गोष्ट ती म्हणजे चकली खुसखुशीत होण्यासाठी सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप किंवा 100-150 ml रोजच्या वापरातलं तेल घेतलेलं आहे। एखाद्या छोट्याशा कढई टोपामध्ये इथे आपण फोडणी पात्रामध्ये हे अर्धा कप तेल काढून घेतलेलं आहे। मोठ्या आचेवर चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला हे तेल छान गरम करून घ्यायचं आहे। असे हे छान कडकडीत धूर येईपर्यंत गरम केलेलं तेल या पिठावर आपण घालणार आहोत। असं हे कडकडीत धूर येईपर्यंत तेल गरम करून यामध्ये घातल्यामुळे मस्त खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत अशी आपली चकली तयार होते। आता सुरुवातीला हाताने करू नका, चमचाने किंवा कोणत्याही एखाद्या उलथानाने तुम्ही हे तेल या पिठामध्ये एकजीव करू शकता। 1 मिनिटानंतर हलकंसं कोमट होतं, मग हाताने सुद्धा तुम्ही हे चोळून घेऊ शकता। आता चकली बनवताना तुम्ही कोणती चूक करता माहितीये का? एक तर तेलाचं प्रमाण तुमचं जास्त असतं आणि तेल तुम्ही गरम करत नाही, असं थंडच घालता। थंड तेल बिलकुल चकलीमध्ये घालायचं नाही, त्याने कुरकुरीत तर चकली होतेच, पण काही वेळात ती नरम होते। तर असं हे आपण कडकडीत तेल घालून असं हे पीठ छान पिठामध्ये एकजीव करून घेतलंय, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल चांगलं लागलं पाहिजे। मस्त खुसखुशीत आपलं हे पीठ चकली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। हाताचा किंवा पिठाचा हा मुटका तयार झालाय, म्हणजे पीठ आपलं अगदी परफेक्ट असं तयार आहे। आता थोडं थोडं गरम पाणी घालायचंय आणि हा पिठाचा गोळा आपल्याला भाकरीच्या पिठाप्रमाणे छान मळून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल गरम पाणी म्हणजे किती? पीठ मळताना हाताला चांगला चटका लागला पाहिजे इतपत आपल्याला चांगलं कडकडीत गरम पाणी यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे।
जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर उलथानाने किंवा चमचाने तुम्ही करू शकता। मला इथे हाताने जमतंय म्हणून असं थोडं थोडं पाणी घालून मी असं हे छान दाबून दाबून घेतलेलं आहे। थोडंसं कोमट झाल्यानंतर असं हे छान आपण हाताने पिठाचा गोळा तयार केलेला आहे। आता इतकं पीठ मळण्यासाठी मला 2.5 ते पावणे 3 कप चांगलं गरम पाणी लागलेलं आहे। तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं आणि भाकरीच्या पिठाप्रमाणे अगदी मऊसूत असा आपण छान पिठाचा गोळा तयार केलेला आहे। अगदीच कडक करायचं नाही किंवा अगदीच मऊसूत करायचं नाही, अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण हे छान पीठ मळून घेतलेलं आहे। एक 5-10 मिनिटांसाठी झाकण लावून आपण हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत। तुमच्याकडे नसेल वेळ तर डायरेक्ट तुम्ही चकली केली तरीही चालू शकेल। इथे आपण एक 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता पीठ भिजते तोवर इथे आपण साचाची तयारी करणार आहोत। जोही साचा तुम्ही वापरताय स्वच्छ धुवून कोरडा केलेला असावा आणि अशी ही मी काटेरी याचं चकलीचं पान घेतलेलं आहे। आणि चकली बनवताना शक्यतो अशी ही छान काटेरी आपल्याला पान निवडून घ्यायचं आहे। यावर छान मस्त काटे पडतात चकलीला। आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असा हा साचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर अशी ही साचाची सुद्धा आपली तयारी झालेली आहे। इथे पीठ सुद्धा भिजून एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। 4 ते 5 मिनिटात पीठ मस्त भिजलेलं आहे। तुम्ही आणखीन काही वेळ हे पीठ भिजवू शकता। हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि पिठाचा गोळा आपण असा हा काढून घेतलेला आहे। लागेल तसा गोळा घेऊन झाकण लावून ठेवायचं, नाही तर पीठ थोडंसं घट्ट किंवा कडक होतं। आता मोठ्या परातीमध्ये जर करताय ते एका बाजूला लागेल तसा गोळा छोटा छोटा घ्यायचा आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि चांगलं मळून असा हा लांब सडक आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे। असा हा एकाच भागामध्ये चकलीमध्ये तुम्ही हा गोळा घातला की चकली करताना त्याचे तुकडे पडत नाही। तर छोटे छोटे तुटक तुटक यामध्ये तुम्ही गोळे घातले की लगेच त्याचे तुकडे पडतात। अशा काही टिप्स आहेत त्या नक्की तुम्ही वापरा। पीठ घातल्यानंतर साचा व्यवस्थित दाबून आपण भरून घेतलेला आहे आणि अशी ही ताटावर तुम्ही चकली घालू शकता। तुम्ही खूप जास्त चकली बनवण्यामध्ये एक्सपर्ट असाल तसंही तुम्हाला मोठ्या परातीमध्ये ताटामध्ये करता येईल। तुम्ही इथे बघू शकता अशी ही चकली घातल्यानंतर शेवटची जी शेंडी उरते अशी चिटकवायची आहे, म्हणजे तेलामध्ये ही सुटत नाही। अशी छान अख्खीच्या अख्खी चकली तुम्हाला तयार मिळते। कितीही चकली करा बिलकुल तुटणार नाही, कारण अगदी मऊसूत असं पीठ आपण भिजवलेलं आहे। थोडंसं जर घट्ट वगैरे वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून थोडंसं मऊ करून घ्या, म्हणजे पीठ तुम्हाला चकली बनवण्यासाठी तयार मिळेल। इथे आपण काही चकली करून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता एकही चकली आपली कुठे तुटलेली नाही। तुमची जर तुटत असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा पाण्याचा हात लावा आणि चांगलं मळून तुम्हाला मऊसूत पीठ करून घ्यायचं आहे। एका पद्धतीत असं बघितलेलं आहे। आता दुसऱ्या पद्धतीत तुम्ही बॅचलर असाल, तुम्ही पहिल्यांदा चकली बनवत असाल, एकसारखी चकली बनवण्यासाठी अशा या घरातल्या छोट्या छोट्या प्लेट्स घ्या, म्हणजे एकसारख्या एका आकाराच्या तुम्हाला चकली बनवता येतील आणि तेलामध्ये सोडणं सुद्धा तुम्हाला अगदी सोयीस्कर होतं। आता बऱ्याच जणांना चकली करता येते पण तेलामध्ये सोडताना भीती वाटते, मग अशा वेळेस त्यांच्यासाठी हा प्लेटमध्ये अगदी बेस्ट ऑप्शन आहे। आणखीन एक वेगळ्या पद्धतीत तेलामध्ये चकली कशी सोडायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर असं हे प्लेट्समध्ये आपण काही केलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्याही कढईमध्ये तुम्ही तेल गरम करताय, मोठ्या आचेवर चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आणि चकली जर अशी ही प्लेटवर करत असाल तर या पद्धतीने प्लेट अशी हातावर उलटी करायची आहे आणि तुम्हाला ही चकली या तेलामध्ये सोडायची आहे। दुसऱ्या पद्धतीत सांगते, अशा या झाऱ्यामध्ये तुम्ही डायरेक्ट चकली घालू शकता आणि या छान कडकडीत तेलावर हा झारा असा हा उलटा करू शकता। खूप जास्त कडकडीत तेल गरम असल्यामुळे बऱ्याच जणांना हाताने सोडणं थोडंसं भीती वाटते, मग अशा वेळेस तुम्ही हे झारीने चकली यामध्ये सोडू शकता। आता मोठ्या आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं चकली एका बाजूने आपण चांगली तळून घेणार आहोत। सुरुवातीला तेलाचा ताव किंवा यामध्ये तुम्ही बुडबुडे बघू शकता, खूप जास्त तीव्र असतात, खूप जास्त असतात। जसजसं हे आतपर्यंत तळलं जाईल तसतसे याचे बुडबुडे किंवा साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर बुडबुडे किंवा तेलाचा ताव थोडासा कमी झालाय, बुडबुडे असे छान कमी झाल्यानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं, म्हणजे दोन्ही बाजूने साधारणतः 5-6 मिनिटं आपण ही चकली छान तळून घेतलेली आहे। अजिबात आपली चकली तेलामध्ये सुटली नाही, कुठेही चकली तुटलेली तुम्हाला इथे दिसत नसेल। अगदी परफेक्ट अशी चकली आपली तयार झालेली आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या चकल्या आपण तयार करणार आहोत। चकली काही वेळातच नरम पडण्याची आणखीन एक तुम्ही चूक करतात। चकली तुम्ही ताटावर वगैरे काढून घेता तर अशी ही कोणत्याही नेटवर किंवा झारीवर तुम्हाला काढून घ्यायचं आहे। असं केलं की यातले एक्स्ट्रा तेल सगळं निथळून जातं आणि चांगली कुरकुरीत चकली तुम्हाला तयार मिळते। अजिबात ती बिलकुल तेलकट किंवा नरम पडत नाही। सगळी संपूर्ण आपण चकली करून घेतलेलं आहे तरी सुद्धा तेल आपलं बिलकुल खराब झालेलं नाही। तर या पद्धतीने 1 किलो पिठाच्या साधारणतः 1.5 किलो आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत।
चकली चांगली थंड करून घ्यायची आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। एक चकली तुम्हाला इथे मी कट करून दाखवते, तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। थोडीशी कोमट आहे तरीसुद्धा इतकी ही कुरकुरीत झालेली आहे। मस्त काटेरी, कमी तेलकट आणि मस्त कुरकुरीत अशी ही तांदळाच्या पिठाची अगदी झटपट चकली तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। 1-1.5 महिना जरी म्हणाल तर ही बिलकुल नरम पडणार नाही, अशीच्या अशी चांगली कुरकुरीत राहील। सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा चकली तुम्ही नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।